Hi friends, welcome to SRG Technical YouTube channel. प्रीवियस लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो मेजरमेंट्स, सिग्निफिकन्स ऑफ मेजरमेंट, युनिट्स, सिस्टम ऑफ इलेक्ट्रिकल युनिट्स. त्याच्यामध्ये CGS युनिट सिस्टम, CGSचे दोन प्रकार होते, EMU इलेक्ट्रोमॅग्नेटिक युनिट्स अँड ESU इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट्स. त्यानंतर आपण MKS युनिट सिस्टम पद्धती बघितलेली. MKSमध्ये रॅशनलाइज्ड MKS सिस्टम. ओके, आज आपण पाहणार आहोत SI युनिट्स. ओके, SI युनिट्स त्याचबरोबर त्याचे टाइप्स, फंडामेंटल क्वांटिटीज, स्टँडर्ड्स अँड टाइप्स ऑफ स्टँडर्ड्स, इन्स्ट्रुमेंट्स, पुन्हा त्याचे टाइप्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स. चला तर मग सुरुवात करूया. SI युनिट्स. ओके, SI युनिट्स पहा. SI द इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स आर डिवायडेड इंटू 3 क्लासेस. इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय सिस्टम प्रणाली ऑफ युनिट्स, एककाचे आंतरराष्ट्रीय प्रणाली ही डिवायडेड केलेले आहे 3 क्लासेसमध्ये. ओके, आर डिवायडेड इंटू 3 क्लासेस. फर्स्ट आहे बेस युनिट, सेकंड आहे सप्लिमेंटरी युनिट्स, थर्ड आहे डिराइव्ड युनिट्स. ओके, बेस युनिट्स म्हणजे बेसिक युनिट्स. ओके, सप्लिमेंटरी युनिट्स म्हणजे पूरक युनिट्स, पूरक एकके. डिराइव्ड युनिट्स म्हणजे व्युत्पन्न किंवा साधित केलेले डिराइव्ड युनिट्स. ठीक आहे, तर पहा, SI सिस्टम्स इज लीगली कंपल्सरी. SI सिस्टम्स इज लीगली कंपल्सरी इन ऑल ॲडव्हान्स्ड कंट्रीज. ओके, SI सिस्टम हे काय आहे, कायद्याने कंपल्सरी आहे इन ऑल ॲडव्हान्स्ड कंट्रीज. आता ज्या ॲडव्हान्स्ड कंट्रीजमध्ये SI सिस्टम ही कायदेशीर कंपल्सरी आहे. ओके, लीगली कंपल्सरी. ठीक आहे, तर एक एक करून आपण पाहूया. बेस युनिट्स. द बेस युनिट्स आर ॲज शोन इन टेबल 1.1.2. म्हणजे खालील टेबलमध्ये बेस युनिट्स सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम क्वांटिटी दिलेली आहे. त्यानंतर SI युनिट्स, त्याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार केले आहेत, नेम आणि सिम्बॉल. SI युनिटचे नेम आणि सिम्बॉल दिलेले आहेत आपल्याला. ठीक आहे, तर पाहूयात. क्वांटिटी, लेंथ ही SI युनिटमध्ये त्याचं नाव आहे मीटर. ओके, म्हणजे SI युनिट मीटरमध्ये मोजलं जाते. सिम्बॉल M, स्मॉल m. ठीक आहे, क्वांटिटी आहे मास, किलोग्रॅम, kg. टाइम इन सेकंड, सिम्बॉल इज स्मॉल s. ओके, इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक करंट, नेम एम्पियर अँड सिम्बॉल कॅपिटल A. ओके, इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक करंट, नेम एम्पियर अँड सिम्बॉल कॅपिटल A. थर्मोडायनामिक टेम्परेचर. टेम्परेचर कशामध्ये मेजर केलं जातं तर केल्विनमध्ये, आणि त्याचं सिम्बॉल आहे कॅपिटल K. ओके, ल्युमिनस इंटेन्सिटी. तर ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेलामध्ये मोजलं जातं, त्याचं सिम्बॉल आहे CD. ओके, अमाऊंट ऑफ सबस्टन्सेस तो मेजर केला जातो मोलमध्ये, त्याचं सिम्बॉल आहे मोल. ओके, ठीक आहे, हा झाला बेस युनिट. हे झाले बेस युनिट्स. आता सप्लिमेंटरी युनिट्स आपण पाहूयात. सप्लिमेंटरी युनिट्स म्हणजे पूरक एकके. ओके, फर्स्ट आहे प्लेन अँगल, त्याचा नेम आहे रेडियन, सिम्बॉल आहे RAD, रॅड. ओके, नेक्स्ट आहे सॉलिड अँगल, त्याचं नेम आहे स्टेरेडियन, सिम्बॉल आहे SR. ठीक आहे, डिराइव्ड युनिट्स म्हणजे व्युत्पन्न किंवा साध्य केलेले एकके. ओके, ठीक आहे, व्युत्पन्न साध्य केलेले एकके, डिराइव्ड युनिट्स. ठीक आहे, फर्स्ट क्वांटिटी आहे एरिया आपण स्क्वेअर मीटरमध्ये मोजतो, त्याचं युनिट आहे मीटर स्क्वेअर. व्हॉल्यूम, ओके, व्हॉल्यूम क्युबिक मीटरमध्ये मोजला जातो, त्याचं सिम्बॉल आहे मीटर क्यूब. त्यानंतर फ्रिक्वेन्सी हर्ट्जमध्ये मेजर केली जाते, त्याचा सिम्बॉल आहे हर्ट्ज, कॅपिटल H स्मॉल z, हर्ट्ज. ओके, त्यानंतर डेन्सिटी म्हणजेच मास डेन्सिटी, किलोग्राम पर क्युबिक मीटर, kg पर मीटर क्यूब. ओके, kg पर मीटर क्यूब. त्यानंतर व्हेलॉसिटी, मीटर पर सेकंड. ओके, मीटर पर सेकंड. ठीक आहे, आपण शिकलेलो आहोत SI युनिट्स, बेस युनिट्स, सप्लिमेंटरी युनिट्स अँड डिराइव्ड युनिट्स. ठीक आहे, चला तर पुढे जाऊयात. ओके, नेक्स्ट. ओके, आता दिलेला आहे सिलेबस टॉपिक, फंडामेंटल क्वांटिटीज अँड
स्टँडर्ड्स, फंडामेंटल क्वांटिटीज अँड स्टँडर्ड्स. ओके, क्वांटिटीज म्हणजे प्रमाण अँड स्टँडर्ड्स म्हणजे मानके, मानदंड. ओके, फंडामेंटल्स, क्वांटिटीज अँड स्टँडर्ड्स म्हणजेच मूलभूत प्रमाण आणि मानदंडे, मूलभूत प्रमाण आणि मानदंडे. ओके, हा टॉपिक आहे फंडामेंटल क्वांटिटीज अँड स्टँडर्ड्स. ठीक आहे. 1.1.3 फंडामेंटल क्वांटिटीज अँड डिराइव्ड युनिट्स. फंडामेंटल क्वांटिटीज अँड डिराइव्ड युनिट्स, मूलभूत प्रमाणे आणि व्युत्पन्न साधित एकके. ओके, बघा फंडामेंटल क्वांटिटीज अँड डिराइव्ड युनिट्स याच्या पाठीमागची थेरी आपण पहिल्यांदा समजून घ्या. इफ वी हॅव कॅपिटल ए, इफ वी हॅव ए काइंड्स ऑफ क्वांटिटीज, जर आपणाकडे ए प्रकारचे प्रमाण असतील, टू इव्हॅल्युएट ओके, टू इव्हॅल्युएट अँड बी इंडिपेंडंट, टू इव्हॅल्युएट अँड बी इंडिपेंडंट. ओके, इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र. फिजिकल क्वांटिटीज एक्सप्रेसिंग रिलेशनशिप बिटवीन देम, we can independently choose size of units of a minus b quantities. Okay, if we have a kinds of quantities to evaluate, म्हणजे जर आपल्याकडे a प्रकारचे प्रमाण असतील इव्हॅल्युएट करण्यासाठी, साध्य करण्यासाठी, आणि b इंडिपेंडंट फिजिकल क्वांटिटीज, b हे दुसऱ्या प्रकारचे स्वतंत्र असलेले भौतिक प्रमाण असतील, एक्सप्रेसिंग रिलेशन बिटवीन देम. ओके, ह्या दोघांच्यातलं रिलेशन जर एक्सप्रेसिंग करायचं असेल, एक्सप्रेसिंग रिलेशनशिप बिटवीन देम, वी कॅन इंडिपेंडंटली चूज साईज ऑफ युनिट्स. ओके, आपण स्वतंत्रपणे काय करू शकतो, त्यांची साईज आपण चूज करू शकतो, युनिट्स ऑफ ए मायनस बी क्वांटिटीज. ओके, ठीक आहे. ए मायनस बी क्वांटिटीच्या प्रमाणे आपण स्वतंत्र त्यांचं काय करू शकतो, प्रमाणे निवडू शकतो, त्यांच्या दोघांतला डिफरन्स साध्य करण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट पहा, द साईज ऑफ रिमेनिंग बी, द साईज ऑफ रिमेनिंग बी, शिल्लक राहिलेल्या बी प्रमाणांचा, द साईज ऑफ रिमेनिंग बी क्वांटिटीज कॅन बी डिराइव्ड, आपण व्युत्पन्न साधित करू शकतो विथ द हेल्प ऑफ बी फिजिकल क्वांटिटीज, विथ द हेल्प ऑफ बी फिजिकल क्वांटिटीज. ओके, ठीक आहे. अ सिस्टम ऑफ युनिट्स सो constructed is called as consistent system. A system of units is constructed are called as consistent system. Okay, consistent system म्हणजे सुसंगत प्रणाली. consistent system म्हणजेच काय, सुसंगत प्रणाली. Okay, a minus b units which are independently chosen are called as fundamental units. Okay, a minus b units which are independently chosen are called as fundamental units. Okay, ठीक आहे. फंडामेंटल युनिट्स आपण कशाला म्हणतो पहा, अ सिस्टम ऑफ युनिट्स सो कन्स्ट्रक्टेड इज कॉल्ड ॲज कन्सिस्टंट सिस्टम. ए मायनस बी युनिट्स विच आर इंडिपेंडंटली चूजन आर कॉल्ड ॲज फंडामेंटल युनिट्स. ठीक आहे. ए आणि बी असे तुम्ही युनिट्स घ्यायचे आहेत की जे स्वतंत्ररित्या आपण निवडलेले आहेत, अशा निवडलेल्या, आणि त्या दोघांच्यामधील त्या दोन युनिट्समधील आपण जर डिफरन्स जर रिप्रेझेंट करू शकलो, तर अशा युनिट्सच्या डिफरन्सला आपण काय म्हणणार आहे, फंडामेंटल युनिट्स किंवा मूलभूत एकके. ओके, द रिमेनिंग बी, त्यातूनही शिल्लक जे बी राहतील, बी युनिट्स राहतील, बी एकके राहतील, आर कॉल्ड ॲज डिराइव्ड युनिट्स, म्हणजे व्युत्पन्न किंवा साधित एकके. ओके, ठीक आहे. पुढे जाऊयात आपण स्टँडर्ड्स म्हणजे काय, मानदंड. ओके, मानदंडे, मानके. स्टँडर्ड्स बघा, स्टँडर्ड्सबद्दल थोडीशी थेरी. A standards is a physical representation. A standards is a physical representation of units of measurement. स्टँडर्ड्स काय आहे, भौतिक रिप्रेझेंटेशन आहे, त्याचं प्रदर्शन आहे, ऑफ युनिट्स, एककाचे रिप्रेझेंटेशन करतो आपण, ऑफ मेजरमेंट, मोजमापनाच्या युनिटचं प्रेझेंटेशन, यालाच आपण काय म्हणतो, स्टँडर्ड्स, मापदंड. ओके, ठीक आहे. दे आर used for purpose of obtaining the values of physical properties of other equipment by comparison method. They are used for purpose of obtaining the values of physical properties of other equipment by comparison method. Example, Rayleigh's current balance and Lorentz method. Okay, ठीक आहे. पुढे जाऊया, क्लासिफिकेशन ऑफ स्टँडर्ड्स. विद्यार्थ्यांना MSBTच्या एक्झाममध्ये तुम्हाला स्टँडर्ड्स आणि क्लासिफिकेशन ऑफ स्टँडर्ड्स याच्यावरती एखादा क्वेश्चन तर विचारतात. क्लासिफिकेशन ऑफ स्टँडर्ड्स पहा, इंटरनॅशनल स्टँडर्ड्स म्हणजे आंतरराष्ट्रीय मानके. प्रायमरी स्टँडर्ड्स, प्राथमिक मानके. सेकंडरी स्टँडर्ड्स, दुय्यम मानके. ओके, त्याच नंतर आहे वर्किंग स्टँडर्ड्स,
त्याला आपण म्हणतो कार्यरत मानके, सध्या कार्यरत असलेले मानके किंवा मानदंड. इंटरनॅशनल प्रायमरी, सेकंडरी, वर्किंग. ओके, हे सर्व स्टँडर्ड्स एकमेकांवरती अवलंबून आहेत. जसजसं आपण यांची डिटेल्समध्ये थेअरी पाहू तसं तुम्हाला कळेल. चला तर मग सर्वप्रथम इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आपण पाहूयात. इंटरनॅशनल स्टँडर्ड्सबद्दल माहिती. These standards are defined on the basis of international agreement. हे स्टँडर्ड्स हे इंटरनॅशनल करारावरती डिफाईन केले जातात. These are checked and evaluated. These are checked and evaluated म्हणजे यांचं मूल्यमापन आणि याचं चेकिंग केलं जातं केव्हा, रेग्युलरली अगेन्स्ट ॲब्सोल्यूट मेजरमेंट इन टर्म्स ऑफ फंडामेंटल युनिट्स. अगेन्स्ट ॲब्सोल्यूट मेजरमेंट. ॲब्सोल्यूट म्हणजेच काय, पूरक. ओके, ॲब्सोल्यूट म्हणजे परिपूर्ण. ॲब्सोल्यूट म्हणजे परिपूर्ण मेजरमेंटशी हे रेग्युलरली काय केलं जातं, चेक केलं जातं आणि इव्हॅल्युएट केलं जातं. ओके, रेग्युलरली चेक केलं जातं आणि ह्याचं मूल्यमापन केलं जातं अगेन्स्ट ॲब्सोल्यूट मेजरमेंट. ॲब्सोल्यूटचा अर्थ काय आहे विद्यार्थ्यांनो, परिपूर्ण. ॲब्सोल्यूट मेजरमेंट म्हणजे परिपूर्ण मोजमापन केलेले इन टर्म्स ऑफ फंडामेंटल युनिट्स. इन टर्म्स ऑफ म्हणजे च्या दृष्टीने, मूलभूत एककाच्या दृष्टीने जे परिपूर्ण मोजमापन असतं त्याच्या विरुद्ध हे डेली म्हणजेच काय, रेग्युलरली चेकड अँड इव्हॅल्युएटेड केले जातात. कोण, इंटरनॅशनल स्टँडर्ड्स. ओके, नेक्स्ट आहे द इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आर मेंटेन्ड बाय इंटरनॅशनल ब्युरो ऑफ ॲब्सोल्यूट मेजरमेंट्स. द इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आर मेंटेन्ड बाय इंटरनॅशनल ब्युरो ऑफ ॲब्सोल्यूट मेजरमेंट्स अँड आर नॉट अवेलेबल फॉर ऑर्डिनरी युजर फॉर द पर्पज ऑफ कॅलिब्रेशन अँड कम्पॅरिझन. ठीक आहे, हा पॅराग्राफ आपण पुन्हा एकदा पाहूयात. द इंटरनॅशनल स्टँडर्ड्स, पहा काय म्हणतात ते. द इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आर मेंटेन्ड. द इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आर मेंटेन म्हणजे ठेवणे, मर्यादित ठेवणे, बाय ज्याच्याने, बाय इंटरनॅशनल ब्युरो ऑफ ॲब्सोल्यूट मेजरमेंट. इंटरनॅशनल ब्युरो ऑफ ॲब्सोल्यूट मेजरमेंट म्हणजेच काय, परिपूर्ण मापन आंतरराष्ट्रीय कार्यालय. परिपूर्ण मापन आंतरराष्ट्रीय कार्यालय. ओके, इंटरनॅशनल मीन्स आंतरराष्ट्रीय, ब्युरो म्हणजे कार्यालय, ऑफ म्हणजे चे, कुणाचे इंटरनॅशनल कार्यालय, तर ॲब्सोल्यूट मेजरमेंट परिपूर्ण मोजमापनाच्या आंतरराष्ट्रीय कार्यालयाने हे मेंटेन केलं जातं. काय, इंटरनॅशनल स्टँडर्ड्स. ओके, ठीक आहे. अँड आर नॉट अवेलेबल आणि ते अवेलेबल नसतात. फॉर म्हणजे ज्याच्यासाठी, कोणासाठी, ऑर्डिनरी युजरसाठी. ओके, ऑर्डिनरी युजर म्हणजे कोण, सामान्य युजर. सामान्य युजरसाठी ते अवेलेबल नसतात. फॉर द पर्पज ऑफ कॅलिब्रेशन अँड कम्पॅरिझन. फॉर द पर्पज ऑफ कॅलिब्रेशन अँड कम्पॅरिझन. कॅलिब्रेशन आणि कम्पॅरिझनच्या हेतूसाठी इंटरनॅशनल स्टँडर्ड्स हे सहजासहजी उपलब्ध नसतात. ठीक आहे. प्रायमरी स्टँडर्ड्स. नेक्स्ट आहे तो प्रायमरी स्टँडर्ड्स. म्हणजे प्रायमरी स्टँडर्ड्स मीन्स प्राथमिक मानके किंवा प्राथमिक मानदंड. ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण थेरी शिकूयात. दीज आर ॲब्सोल्यूट स्टँडर्ड्स. दीज आर ॲब्सोल्यूट स्टँडर्ड्स. दीज आर ॲब्सोल्यूट स्टँडर्ड्स. ओके, ॲब्सोल्यूट म्हणजेच काय, परिपूर्ण. दीज आर ॲब्सोल्यूट स्टँडर्ड्स हॅव्हिंग हाय ॲक्युरेसी. हॅव्हिंग हाय ॲक्युरेसी. दे आर युज्ड ॲज अल्टिमेट रेफरन्स स्टँडर्ड्स. दे आर युज्ड ॲज अल्टिमेट रेफरन्स स्टँडर्ड्स. ओके, हे पहा मी पुन्हा एकदा सांगते. प्रायमरी स्टँडर्ड्स. ओके, पहा मी पुन्हा एकदा सांगते. प्रायमरी स्टँडर्ड्स. प्रायमरी स्टँडर्ड्स दीज आर ॲब्सोल्यूट standards having high accuracy. They are these are absolute standards. Okay, ठीक है. Primary standards, these are absolute standards having high accuracy. They are used as ultimate reference standards. They are used as ultimate reference standards. These are maintained by national standards laboratories इन डिफरंट पार्ट्स ऑफ वर्ल्ड. ओके, बघा प्रायमरी स्टँडर्ड्स कुठे मेंटेन केलं जातं किंवा ह्याचं कसं आहे. दीज आर ॲब्सोल्यूट स्टँडर्ड्स म्हणजे हे परिपूर्ण काय आहेत, मानदंड आहेत. हॅव्हिंग हाय ॲक्युरेसी. हाय ॲक्युरेसी असलेले परिपूर्ण मानदंड आहेत. दे आर युज्ड ॲज अल्टिमेट रेफरन्स स्टँडर्ड. दे आर युज्ड ॲज अल्टिमेट रेफरन्स स्टँडर्ड्स. हे रेफरन्स स्टँडर्ड्स म्हणून यूज केलं जातं अल्टिमेटली. दीज आर मेंटेन्ड बाय, यांना ठेवलं जातं कोणाद्वारे, बाय मेंटेन केलं जातं कोणाद्वारे, बाय नॅशनल स्टँडर्ड्स लॅबोरेटरीज. बाय नॅशनल स्टँडर्ड, राष्ट्रीय मानदंड लॅबोरेटरीज. ओके, म्हणजे जिथं नॅशनल लॅबोरेटरीज असतात. ओके, म्हणजे राष्ट्रीय प्रयोगशाळा आहेत तिथं त्यांना मेंटेन केलं जातं इन डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड, म्हणजे ज्या त्या वर्ड्समध्ये. ठीक आहे.
दीज आर नॉट अवेलेबल फॉर ऑर्डिनरी युजर. हे स्टँडर्डसुद्धा ऑर्डिनरी स्टँडर्डसाठी अवेलेबल नसतात. ओके, जनरली दीज आर यूज्ड फॉर व्हेरिफिकेशन अँड कॅलिब्रेशन ऑफ सेकंडरी स्टँडर्ड्स. हे कोणासाठी वापरले जातात? प्रायमरी स्टँडर्ड्स म्हणजे प्राथमिक मानदंड कोणासाठी वापरले जातात? दीज आर यूज्ड फॉर व्हेरिफिकेशन अँड कॅलिब्रेशन ऑफ सेकंडरी स्टँडर्ड्स. खालून 2 नंबरची ओळ पहा. दीज आर यूज्ड फॉर व्हेरिफिकेशन अँड कॅलिब्रेशन ऑफ सेकंडरी स्टँडर्ड्स. ठीक आहे, ह्या स्लाइड्समध्ये आपण काय पाहिलं? फंडामेंटल क्वांटिटीज अँड डिराइव्ड युनिट्स, स्टँडर्ड्स, टाइप्स ऑफ स्टँडर्ड्स, इंटरनॅशनल स्टँडर्ड्स, प्रायमरी स्टँडर्ड्स. ठीक आहे, सेकंडरी स्टँडर्ड्स अँड वर्किंग स्टँडर्ड्स पहा. इकडे पहा, सेकंडरी स्टँडर्ड्स 3rd नंबर म्हणजेच काय? दुय्यम मानदंडे, दुय्यम मानके. द सेकंडरी स्टँडर्ड्स आर द बेसिक रेफरन्स स्टँडर्ड्स यूज्ड इन इंडस्ट्रियल मेजरमेंट लॅबोरेटरीज. सेकंडरी स्टँडर्ड्स कुठे यूज केले जातात? इंडस्ट्रियल मेजरमेंट लॅबोरेटरीजमध्ये यूज केले जातात. द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मेंटेनन्स अँड कॅलिब्रेशन ऑफ these standards lies with the particular industry involved. ओके, ठीक आहे. द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मेंटेनन्स अँड कॅलिब्रेशन ऑफ these standards, या मानदंडाची, सेकंडरी स्टँडर्डचे रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मेंटेनन्स म्हणजे जबाबदारी आहे मेंटेनन्स अँड कॅलिब्रेशन करण्याची. कोणाची? लाईज विथ द पर्टिक्युलर इंडस्ट्री. त्या इंडस्ट्रीची जी ती इंडस्ट्री इन्वॉल्ड असते त्या इंडस्ट्रीने याचं मेंटेनन्स आणि कॅलिब्रेशन पाहिलं गेलं पाहिजे. ओके, these standards are sent periodically to the national standards laboratories for their calibration. Okay, these standards are kept by measurement laboratories and the industrial organization to check all calibrate the general tools for their accuracy and precision. Okay, ठीक आहे. तर नेक्स्ट स्टँडर्ड वर्किंग स्टँडर्ड. ओके, कार्यरत असणारे स्टँडर्ड्स. वर्किंग स्टँडर्ड म्हणजे कार्यरत मानके, मानदंडे. ठीक आहे. these standards have an accuracy of 1 order lower than that of the secondary standards. ओके, हे काय आहेत? these standards have an accuracy of 1 order lower, एका ऑर्डरने लोअर ॲक्युरसी यांची असते कुणाच्या? दॅन दॅट ऑफ सेकंडरी स्टँडर्ड्स, दुय्यम मानदंडे आहेत त्यांच्या. ओके, these are the normal standards which are used by workers and technicians who actually carry out the measurement. ओके, हे डायरेक्टली कोण यूज करू शकतात? वर्कर्स अँड टेक्निशियन हू ॲक्च्युली कॅरी आउट द मेजरमेंट. म्हणजे जो ॲक्च्युली मेजरमेंट करतोय तो हा वर्किंग स्टँडर्ड्स म्हणजे कार्यरत असणारे मानके यूज करू शकतो. दीज आर द नॉर्मल स्टँडर्ड्स विच आर यूज्ड बाय वर्कर्स अँड टेक्निशियन हू ॲक्च्युली कॅरी आउट द मेजरमेंट. ओके, ठीक आहे.